हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांभ्रधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक आमी भगवद्गीतेचे परमात्मान ज्ञानविज्ञान योगांतो सांगिला कलीच कसले म्हणारे अव्यक्तम व्यक्तिम आपन्नम मन्यते माम अबुद्धयः. ती अबुद्धी कसले म्हणलेले हांगा आचार्य मध्व सांगताच म्हणारे परमात्माले अवताराचे मागशीचे उद्देश ते कोणाकय कळना आणि परमात्मा कितलो श्रेष्ठ म्हणलेले अर्थ करून घेवचे कोणाच्यानय साध्य ना. पक्कनी ते कोणेय अर्थ करून घेतला जाल्यार ताका परमात्माला अनुग्रह आशिले म्हूण तेच सांगले. रामाल कळांतू कृष्णाल कळांतू तांणी परमात्मा म्हूण कळलेले केवल केलो हाता बोटांतले करची तितली जन. तसल्यार हे अबुद्धयः ही अबुद्धी कसल खातीर आमकां येता म्हळ्यार मध्वाचार्य सांगताची अचेतनया तन्मयत्वातु मायया लक्ष्मी वशकया लोको विष्णुना एव विमोहितः. म्हळ्यार अचेतन प्रकृती आणि अपरा प्रकृती त्या अचेतन प्रकृतीक अपरा प्रकृती म्हणटाची ती आमी माया म्हणटाची. ती मायेक अधीन करून घेतली कोणे लक्ष्मी वशगया लोको. लक्ष्मीन ती चेतना प्रकृती म्हणणं ती अचेतना प्रकृती जेव्हा अपरा प्रकृती चेतना प्रकृती अपरा प्रकृती म्हळ्यार लक्ष्मी अधीन जावन आसता. लक्ष्मी अधीन जावन आसता हें आमी पळयलें. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेती शब्दिता म्हणटाची म्हूण सांगून तशी हें आमकां कळ्ळें. लक्ष्मी परा प्रकृती तिगेल अधीन सर्व अचेतन प्रकृती जगत्यांतुली आसता म्हूण. तसल्यार लक्ष्मी ती विष्णुना एव विमोहितः. ती विष्णुले निमती म्हळ्यार विष्णुल अधीनांत आसा. ये तु विष्णुं प्रपद्यन्ते ते मायां तां तरन्ति ही म्हणलें. म्हळ्यार सुरवेक पळात म्हणली पळय कृष्णान दैवी हेशाम गुणमयी तंतू मामेव ये प्रपद्यन्ते तेंच हांगा मध्वाचार्य सांगते ये तू विष्णुं प्रपद्यन्ते. कोण हे पळय अर्थ करून घेवन ती अचेतन प्रकृती आणि चेतना प्रकृती लक्ष्मी ती परमात्माला अधीन जावन तांणी परमात्माक समजावन हांगा कर्म करताची म्हूण सांगून कोणाक कळत पळय तांणी ते विष्णुक शरण वचुका कसल्याक हे माये दुखून आमकां मुक्त करी म्हूण सांगून. तशी कोण विष्णुं प्रपद्यन्ते विष्णूक शरण वता की तांणी मायां तां तरंती ही तांकां माये दुखून मुक्ती मेळटा. ततो अनन्य भक्त्या तम शरणं व्रजेत. तश्चावन अनन्य भक्तीन परमात्माक शरण वचुका म्हूण म्हणलें. तशें हांगा म्हणलें लक्ष्मी ब्रह्म रुद्र गणपती दुर्गे इत्यादी देवतेंगेल आराधन करतना तांणी परमात्माल भक्त तसल एक ज्ञान आमकां सुका. पुराय जनता गेल परिवार ताणें सांगिल तशी चलताची तांगेल अंतर्यामी जावन परमात्मा तांगेल करीन आमकां कसल दिवका त्या दिता. आमी तांकां दिल्लो एक कसं की पुजा सकडी तांणी परमात्माक समर्पण करताची म्हणटना आमी हांगा कसं दिल्लें सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति. थंय वचून थंय दुखून परमात्माला अनुग्रह तांगेल मुखांतर आमकां मेळटा म्हूण. तशी हांगा आमी पळयताची 13 श्लोकांत त्रिभिः गुणमयैः भावैः येभिः सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमव्ययम. तशी म्हणली नवतांतू कसं न्ही हांगाचे प्रकृतीक समजावन सात्विक राजसिक तामसिक गुण आशिल्ले गुण सगळे जगत व्याप्त जावन त्या गुणान कोण मोहित जाल्ल्यांची तांणी म्हाका परमम अव्ययम म्हळ्यार सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून
त्यांनी अर्थ करून घेण्याची म्हणलं. तशीची दैवी हे शा गुणमयी म्हणलं. या माये तुकून आम्ही मुक्त जावका जाल्यार रे त्या माये कोणाली विष्णू माया परमात्माले ती तागे लागीं आमी शरण येऊ का म्हणलें. तशीची 17 श्लोकांतू एकभक्ती ही विशिष्यती तेषां ज्ञानी नित्ययुक्त म्हणलें. तशी कोण परमात्मा एकलोच सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून ताका आराधन करता तसलो ज्ञानी तो नित्ययुक्त म्हणून घेता तागेल भक्ती ते श्रेष्ठ भक्ती म्हणून घेता म्हण. तशें जाल्यार आमकां हांगा परमात्मान सांगलें अव्यक्तम. अव्यक्त म्हळ्यार कार्यदेहात आपन्नम. अव्यक्तम व्यक्तमापन्नम म्हळ्यार कार्यदेहात आपन्नम म्हळ्यार आम्ही परमात्माका सद सतः परम म्हणटाची. सद सतः परम. सत असतः परम म्हळ्यार जड चेतना प्रकृती पशी तो श्रेष्ठ. सत म्हळ्यार परा प्रकृती, असत म्हळ्यार चेतन जड प्रकृती अपरा प्रकृती ताजी पशी परम श्रेष्ठ जावन आशिल्लो परमात्मो. न तस्य कार्यम ताका हांगा कसले कार्य ना कर्म ना. जाल्यार आमकां हांगा कर्मस प्रारब्ध समजावन आमी वापस येतना हांगा कर्म घेवन कर्म करच्याक प्रारब्ध घेवन येताचे. तशी हांगा आमी कर्म करून वैकुंठ पावका जाल्यार ताका तो आणे वैकुंठान तो वचूचे ताका हांगा अवतार घेवन येताना कसले कर्म करूं ना. कर्म करून वापस ताणें वैकुंठ वचूं ना. इता म्हळ्यार वैकुंठ तागेले लोक. तशें तो थंय दुखून हांगा आमकां उद्धार करूं येता शिवाय तागेले कसले कार्याचे उद्देश ताका ना हांगा. तशी आ पाणी पादम म्हणलें ताका हातू पांयो ना. ताका आनंद देह पुरुषम मन्यते. ताका खंय तुमी हात पांय आस म्हणटाची. मुखार सुनू आमी 11 अध्यायांत वतना थंय सर्वतः पाणीपाद युग म्हूण येता पळयाची. म्हळ्यार खंय पळयल्यार तागेले पांय, खंय पळयल्यार तागेले हात, खंय पळयल्यार तागेले तोंड, खंय पळयल्यार तागेले देह अर्जुना दिसतरच तो खंय शूर जाता. खंय तागेले आदी खंय अंत्य या परे कसले अर्जुना कळना. कशी पळयल्यार तो एकलेका दिसता. तेच्यान ताका पळयल्यार कसलें जाता. आमी आतां देवाक कशी अर्थ करून घेवका. आनंद देहम पुरुषम मन्यते गौणदैहिकम. ताका एक आमगेल म्हणके देह न्ही. ताका एक देह म्हळ्यार सांगता ते आनंदमय देह. परमात्माल देह म्हळ्यार आनंदमय जाल्लेलो दिकून पळयलेले जना पळय तो आनंद दिता म्हण सांगून. यथाथत्यम अजानंतः परम तस्य परम ज्ञान म्हळ्यार कोण ताका यथार्थ जावन तागेले विशयो अर्थ करून घेवना की म्हळ्यार तोची पुराय जनाल पशी श्रेष्ठ परम तस्य परम ज्ञान. तागेले ज्ञान म्हळ्यार सर्वश्रेष्ठ ज्ञान हें कोणाक अर्थ करून घेवचें जायना. तांकां अबुद्धय म्हणलें. तशी ताजे खातीर ताणें म्हणलेलें अबुद्धय परमभावम अजानंतो माम अव्ययम अनुत्तमम इति विमोहिताः. अबुद्धय अज्ञानी म्हाका समजी अर्थ करून घेनाची म्हूण म्हणली न्हय. इत्याक अर्थ करून घेनाची. परमात्मा अर्थ करून घेवच्या पुराय जनाच्यान जायना. इत्याक बरा अर्थ करून घेनातील जनाक अबुद्धय म्हूण इत्या म्हणटा परमात्मो. ताका उत्तर तो दिता पळयाची. नाहं प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको माम अजमव्ययम. मिगेल अधीन जावन आशिल्लो कोण प्रकृती अभिमानिनी जावन आशिल्ली लक्ष्मीस तिगेल्या योगमायेन सर्वजन आवृत जताची. मूढोयम नाभिजानाती कोण तन्नी योगमाया समावृत कोण ते लक्ष्मी मायेन तू पडल्यांची दुर्गेल मायेन तू पडल्यांची तन्नी त्या योगमायेचे एक आवरण पडद्या भितर पळय कोणीय बसल्यार आमकां कोण बसला म्हूण दिसना. एक शेड मात्र दिसता. तशी परमात्माल सुतूची योगमाया एक मायेचे आवरण घालता. तशें केन्ना ते योगमाया जो पराप्रकृती लक्ष्मी त्या कडेन वतकी तेदन आमकां परमात्मो दिसता. तशी आमी त्या माये दुखून मुक्त करी म्हूण परमात्मा लागीं सांगता. परमात्माला सांगली म्हणजे जाल्यार परमात्मा त्या लक्ष्मी सांगता तूं ಸ್ವಲ್ಪ त्या कडेन वच तांणी म्हाका पळोवची म्हगेले ज्ञानार्थ करून घेवची म्हूण सांगून. तशी तांच्यांचे सांगचें मेगेल अधीन जावन आसुची ती प्रकृती अभिमानिनी लक्ष्मी देवीस पळय तिगेल योग मायेन पुराय जन आवृत जाल्यांची तशें जावन पुराय जनाक मेगेल यथार्थ ज्ञान मेळना. म्हळ्यार हांगा तो अवताराक येता न्हय.
तेदना लक्ष्मी कसं करता तक्क अप्राकृत देहाचं नव्हतं परमात्मू तक्का सात्विक राजसिक तामसिक म्हळ्यार श्री भू दुर्गा रुपानं ती तागेल वटू येता दुर्गेल आवरण तागेल सुतू असता तशें जावन ताणें म्हणलेलें मेगेल निमती मोहीत जाल्ल्यांची म्हळ्यार मेगेल एक अधीन जावन आशिल्ली दुर्गेल निमतीची सर्व जन मोहीत जाल्ल्यांची तसल मूर्ख म्हाका जन्म ना मरण ना म्हूण सांगून तांकां कळना तें मात्र न्हय म्हाका तांगेल्या पशी एक विलक्षण जावन आशिल्लें देह रूप स्वरूप सकडें आसा म्हणून तांकां अज्ञानींक कळना म्हूण तशें जावन परमात्मो मायेक अतीत जाल्लो म्हूण सांगून पुराय जना कळना नाहम प्रकाशः सर्वस्य म्हळ्यार म्हाका पुराय जनाक पळोवच्या जायना जेवो हांव पुराय जनाक प्रकाशः न अहम प्रकाशः हांव दिसना पुराय जनाक हांव प्रत्यक्ष दिसना म्हणलें इतक म्हळ्यार वापसय तेंची सांगचें कसं म्हळ्यार योग मायेचे आवरणान ताका तो आवृत जाल्ला परमात्मालें सामर्थ्य त्या योग माये निमती आवरिसून आशिल्लें देखून कोणाकय दिसना आमी पळय एक कांबळी जेवो एक रग्ग पांगरून बसल्यार रग्गा भितर कोण आसा म्हण कोणाकय दिसतवे तशीच परमात्मो तागेल माया दुर्गा देवी निमती आवृत जाल्ला तशी मायेन आवृत जाल्लो अयम म्हाका मूढः स अभिजानाति न अभिजानाति मूर्खो म्हाका अर्थ करून घेवना कसं अर्थ करून घेवना तेच सांगलें ताणें कसं न्ही अजम माम अजम अव्ययम मेगेले अजम म्हळ्यार म्हाका जन्म ना अव्ययम म्हाका नाश ना हें तो अर्थ करून घेना म्हूण म्हणटा मूर्ख परमात्मा समा दिसना म्हणले कुडले परमात्मा ना म्हण न्ही परमात्मा आमकां दिसना देखून आमी परमात्माक अर्थ करून घेनाची खंयच्यो एक विशय दिसना नातल्या त्या समजावन कळटवे आतां आमी येद्दोळ बेंगळुरा वचून लालबाग जावो कब्बन पार्क जावो पळयना नातल्यार कोणकी एकल्यान कब्बन पार्क लालबागा विशीं सांगल्यार आमगेले दोळ्याक पळयलेले खंयची पार्क ते अशें आसच्या पुरो तशें आसच्या पुरो तसो एक विचार येता पार्क म्हळ्यार विचार येता शिवाय त्या कब्बन पार्क अशी आसा म्हूण कळका जाल्यार केदन कशी जावका थंय वचून आमी पळोवका तशी परमात्मा विशयो हें बूक हें शास्त्राचे आधारार वेद सकट शिकून परमात्मा विशय आमी अर्थ करून घेतल्यार परमात्मा कशें आसता तें अर्थ करून घेवचें आमी एक आमगेल रितीर ते वाजिल्लेले आधारार जाल्यार बद परमात्मा कशें आसा म्हूण पळोवका जाल्यार परमात्माक पळोवका आमी तें पळोवका जाल्यार आमकां देव आमकां जवूका म्हूण म्हळेलें उत्कट इच्छा आमकां येवका तेदना ते परमात्मो कशी पडदे मागशी बशिलो तो ते पडदो एकड तेकड चमकल कुडले दिसताच की पडदे मागशे आशिल्ल्यान दिसता की तशी परमात्मो तागेल ते एक योग मायेचे पडदो तो एकड तेकड काणो तो दिसता म्हूण सांगून तशी आज जगत्यांतू आमकां पुराय जनय फेमस जावन आसताच वे पुराय जनय जगत्यांतू मस्त किर्तिवंत जावन आसताच वे ना जाल्यार पुराय जनाकय आश कसले आमी पुराय जनाले एद्राक मस्त किर्तिवंत जावन आसुका कशी जावो आमी येन केन प्रकारेण खंयचे रितीर जाल्यार आमी जगत्यांतू प्रसिद्ध जावका म्हूण सांगून दिसता तशी खंय जावका थंय आमी दिसुका आतां पळयाची एक क्रेज जनाक कसो म्हळ्यार फेसबुकांतू तांगेले फोटोस घालचे काय आमी एक उदयवाणी पेपरार वाचिल्लें ताजी निमती कितली खरखर जाता म्हळ्यार फेसबुकांतू फोटोस घालताच खंय ताका लायक्स येतना एक दीस ते फोटो घालतना लायक्स उणी आयली म्हूण जाल्यार तांकां डिप्रेशन जाता म्हूण सांगून म्हळ्यार त्या लायक्साक तितली तांणी अडिक्ट जाल्ल्यांची म्हूण तशी आज जगत्यांतू जनाक फेमस जावका म्हूण म्हणलेले एक खातीर कसो प्रयत्न करताचे जाल्यार फुडली जन कसो म्हणटाल्याची म्हूण केन्नाय एक कीर्ती म्हळेल कशी येवका म्हळ्यार एल्ले मरे काई अंते तो कशी आसता म्हळ्यार चांग मनीसू ते फल येतना ताका बरी पळय पल्ले आड आसता खंय तांचो फल जाल्यार कळना ते फल हॉट जेता मागीर प्रकाश भायर दिसचे प्रकाश म्हळ्यार दिसचे तशी हांगा आमी कोण ज्ञानी आमी कोण ज्ञानी जन आसाच पळय तांणी ते एले मरे काई अंते
ते बद कसले म्हूण सांगून कोणाकय कळना तशी म्हणटानी कोणाला येद्र येवच्या आलोचना करना आत्त तशी नेमके जनाक येले चश्चानज म्हूण सांगून म्हणटाचे तशी देवाक ज्याला देव तशी एले मरे काय म्हणटा कोणेय होगळसुका म्हणना कोणेय अर्चन कोरका म्हणना कोणेय पूज कोरका म्हणना कोणेय पूज केले निमती तो आनी बारीक प्रसन्न जाल्लो म्हण तशें न्ही आमकां तागेलो अनुग्रह जाय जाल्यार आमी तागेलो पूज कोरका शिवाय ताका खुशी जावका म्हण सांगून आमी पूज करची न्ही ह्या व्यक्ती पूज जाले हांगाचे जनाक कसं नाही तू चांगू तू चंदू तू अशी तशी म्हणलं कुठलं वागळसून तू कसं जावका आमी गेली निमती म्हण म्हणटा पळय तशी परमात्मा ना परमात्माक प्रीती करका कसं लेक म्हळ्यार परमात्माले अनुग्रह आमगेले वयर आसूं का ते अनुग्रह म्हळ्यार कसं न्ही आमकां कसलेय नाका परमात्मा तूं जेवका म्हण सांगून हांगा तशी न्ही आमी कोणाकय प्रसन्न करचें कसलें म्हळ्यार तांगेली निमती आमकां कसली फायदो जेवका जाल्यार परमात्मा निमती कसले फायदो निमगुच्यानच जमी आमकां गर्दी कारदी बंगलो दी परमात्मा तूंची जेवका तूं मेगेलें आस म्हण जाल्यार मागीर कोणेय कसलें करोना म्हाका तशी सांगतात न्हू कसं न्ही म्हळ्यार परमात्मा लागीन एन्ना कೈ बिट्टू पोदरे म्हूण सांगून निनगे आणे म्हूण सांगून तशी जेवो म्हाका केन्नाय सोण घाल नका देवा म्हूण सांगून आमी म्हणटाची म्हळ्यार परमात्मा म्हाका कोणेय नांची तूं मात्र म्हाका सुचो तशें हांव केन्नाय म्हगेलो धरलेलो हात सोणुका केन्नाय तूं म्हाका हात धरू आसूं म्हूण आमी म्हणटाच पळय कश्टವಾಗಿರಲಿ उत्कृश्टವಾಗಿರಲಿ म्हूण कश्ट जेवो चांग जेवो तूं आमगेलो वटू आसूं का म्हूण सांगून म्हणटाचें तशी जाल्यार आमकां पळय कश्ट इल्या मान आमी स्तुत करचें ताचे खातीर अर्थ भक्त म्हूण म्हणचें जाल्यार देवाक तशी भक्ती जावका म्हणना केन्नाय कशी म्हळ्यार देवाक कोणाक देव दिसता म्हळ्यार कोणाल मनान तूं आमकां देवू जावका म्हळ्यार उत्कट इच्छा आसता पळय तांकां मात्र देव मेळटा पळोवच्याकय मेळटा अनुभवाकय मेळटा तशी बद्द पळया आतां आमी हें जगत्यांतू आसत न्हय पुरे पळयताचे आमी जगत्यांतू जाल्यार हांगा आचार्य मध्वान द्वादश स्तोत्रान सांगला बहुचित्रमिदम जगत बहुदा करणात म्हणून म्हळ्यार हें जगत चित्र विचित्रस म्हणून बहुदा करणात मस्त नमने कार्यक्षेत्र नियंतस जाल्यार हें जगत सृश्टी करलेलो कोणे हांव कशी हें जगत्या भितर आयलो हांव कसल खातीर ह्या जगत्या भितर आयलो हें जगत्यान तूं मनशाल तूं साम्यत ना ताजे नंतर कितली चित्र विचित्र योनीन तूं परमात्मान जीव सृश्टी केला विचित्र सृश्टी कोण केल्ली हें परमात्मान मनुष्य जेवो एक जातीचे प्राणी जेवो एकल्या दुखून एकले मस्त डिफरंट आसताचे बद पळोवचें गेल्यार आमगेल्या हाता पांया बोट एकले कसना एक पांया बोट ಸ್ವಲ್ಪ थोर आसलें एक पांया बोट ಸ್ವಲ್ಪ सपर आसता सुतिंगल घालतना कळटा आमकां चोळी हात पळया एक चोळी हात कोणाक एक सायड हात टाईट आसता एक सायड हात लूज आसता टैलराल मिस्टेक न्हय ते आमगेले हात म्हणटना आमगेले देहांतूच आमगेले अंगांग समान जावन ना पांच एक हाता पांच बोट दिल्यार पांचय विंगड आसता तशीच वैविध्यमय जावनशी सृश्टी परमात्मान केला तेत्ते कालाक ते केल्ली मांद्रवे तेत्ते कालाक तेत्ते जिवाक तांकां कसल मनी आहार जेवका ते दिता तांकां खंयची वसती राबूक म्हळ्यार आतां पक्षीक घरा भितर राबयल्यार राबतवे ना पक्षी तिगेल गुडा भितरय बेच्चे आसता दिवडा घरा भितर सोडल्यार ना तो मुल्ल सोदून बील आसवे म्हणून सोदून वचून बिल्लां भितर बसता विंदरूय तशीची तांकां पुरे माती येड्यांतूल बिल्ल सकट जेवकाची तांकां जाय जाल्यार नमने वसती तशी तांकां जाय जाल्यार नमने आहार हे पुरे उदक हे पुराय दिवन रक्त नव्हतो परमात्मो ताक म्हणटना खंय दुखून हे पुराय जाता पळय पुरे तांकां दिवन तांगेलें रक्षण करता कोण यो कोणश्च पुरयो यो परमात्मो म्हणून आमकां खंय कळटा शास्त्र पुराण वेद सकट वाजितना कळटा ते सुरवेक आयकुका मागीर ते श्रवण करचें म्हणटा ताजे नंतर परमात्माले एक विशेशता आमी मनन कोरका ते निरंतर आयकलेलें कसं आसा ताजे विशयी आमी चिंतन केल्यार ताका निधिध्यासन म्हण म्हणटाची हेंची परमात्माला वयरी आमी करची प्रिती
हक्काची भक्ती म्हूण म्हणटा जाल्यार परमात्माल भक्ती कशी सुका परमात्मू आमकां जेवका म्हणा सुका शिवाय परमात्माल निमती आमकां कसं की जेवका म्हणच नज परमात्मू आमकां जेवका म्हण दिसचे अव्यभिचारिणी भक्ती म्हणटाची अनन्य भक्ती म्हणटाची जाल्यार परमात्माल निमती आमकां हांगा प्रापंचिकांत कसलके कडेन कश्ट येता पळय तें निवारण जावका तें सुख जेवका हें सुख जेवका म्हणून आमी आराधन केल्या ती व्यभिचारिणी भक्ती म्हूण म्हणटाची जाल्यार आतां पळय आमी आयकताची वाजिताची कोणाल की सकड सत्संग आयकताची लायक विशय आमकां मेळटा आदीन परमात्मा कसलो म्हूण आमकां कळटा हे जिज्ञासू भक्ती म्हूण म्हणटाची ह्या रितीरी परमात्माल वयरी आमकां एक प्रिती जेव्हा परमात्मा आमकां जावका म्हूण म्हणलेली एक आसक्ती आसता पळय ते जेवूंक आमकां म्हूण म्हणलेली इच्छा आसक्ती आसता पळय केलव जनाक कळटा सगळे जगत्यांतू केलव जनाक ताजे खातीर परमात्मान म्हणलेलें मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धतः सिद्धानामपि कश्चित् यो मी वेत्ति तत्वतः म्हळ्यार सिद्ध जन मेळचे बारे हत्ता बुट्टान कश्चित येतती कोणकी एकलो प्रयत्न करता तांचो कोणकी एकलो सिद्ध जाता ते कितली की सिद्ध जालां तूं एकल्यांक मात्र मोक्ष मेळटा म्हूण सांगून परमात्मा म्हणटा तशी पुराय जनान परमात्माक आत्त निजावन प्रापंचीक जनान परमात्माक आराधन करचें कसलें की आमकां जाय म्हणलें तशें जावन कृष्णान म्हणलेलें मूढोयम न अभिजानाती मूर्ख जनाक अज्ञानी जनाक मिगेल विशय कसले गोतना तशें जावन नाहम प्रकाश सर्वस्य हांव पुराय जना दिसना योगमाया समावृतः ते मिगेले योगमाये निमती मोहित जाल्ले जनांक हांव अनुभवाकय मेळना दोळ्याकय पळोवच्या मेळना कोण म्हाका जावका म्हणून दिसता तांकां हांव दिसता म्हळ्यार परमात्माकय आमी जावका म्हूण जावकाची आमकांय परमात्मू दिसुका म्हूण जावका तसल दोनी कडेनय तुडीत आसुका दोनी कडेनय इच्छा आसुका म्हळ्यार वा कितली ही काळ दुखून म्हाका पळोवका म्हणून नाना रितीर सकडे प्रयत्न करता हाका प्रकट जावया म्हणलेली इच्छा परमात्माकय आसुका त्याची कशी तशी जाल्यार कश्ट जाल्यार वडणे परमात्मा पळोवका म्हणलेली इच्छा त्या मनशाकय आसुका ते भारी सुलभ न्हय ते काल कसले तितली सुलभ ना भारी कश्ट तशें जावन आमकां आतां आमकां दिसता देव आमकां दिसना इत्याक दुर्गेलें आवरण ती तक्कस आमगेले दोळ्याचे माया मोहा भ्रम हे सकड चमकला रे अज्ञान सकड चमकला मान परमात्मा आमकां दिसता म्हणजे जैत आतां तागेलें न्ही आमगेले मध्य आवरणच आतां पडद्या हेकड तेकड दोग जाणां बसयले तेकडचे मनीस आमकां दिसनातले न्ही आमी ताकाय दिसूनच न्ही तशी हांगेक आमकां संशय येता कसो न्ही दुर्गा म्हणलेले विष्णू माये निमती आवृत जलल परमात्मो अज्ञानी जनाक दिसना नातले रे त्या परमात्माक हांग आशिल्ले अज्ञानी जनय दिसनाच वे इता म्हळ्यार ज्ञानील आनी परमात्मा मध्ये कसले पडदू ना म्हण जालें तांणी परस्पर दिसतलीची जाल्यार हांग आशिल्ले अज्ञानी जनाक न्ही परमात्मा मध्यें पडदस म्हण जाल्यार रे परमात्माक आमी कशी दिसताची आमकां परमात्मा दिसना म्हण जाल्यार परमात्माक आमी दिसूनच न्ही तशें कसलें आसवें म्हण म्हणलें खातीर परमात्मो कृष्णो अर्जुना उतर दीत पळया वेदाहं समतीतानि वर्तमानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन वेदाहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन मक्का अतीतानि वर्तमानि च अर्जुन वेदाहं समतीतानि मक्का पुराय जनाल विशय गोतस वेद अहम म्हाका गोतस जाल्यार कशी गोतस अतीतानि वर्तमानी भविष्याणी अतीतानि म्हळ्यार भूतकाल वर्तमानानी म्हळ्यार आतां कसो जाता रस्तांगेल जिवनांत आनी भविष्याणी म्हळ्यार आनी कसले जाता हें एक शरीर यात्रेंत न्हय म्हळ्यार हें जन्माचे विशय मान न्हय हांत आमी अनेक रितीर अर्थ करून घेवता म्हळ्यार हें जिवात्मो आतां हें शरीर घेवन हाजे फुडल्या आतांचें मागीरचें म्हूण न्हय हें जिवात्माक फुडली जन्माक खंयचें शरीर आशिल्लें अनेक जन्म ताका कसो मेळटा हेंय परमात्माक गोत्त आसता जाल्यार म्हाका पुराय जनाल विशय गोत्त आसता म्हूण पुराय जनाक हांव कळका म्हूण सांगून ना इत्याक म्हळ्यार पळय परमात्मा कसं म्हणटाचे आमी अखिलांड कोटी ब्रह्मांड नायका म्हणटाची जेवो अनंत कोटी ब्रह्मांड नायका म्हणटाची म्हळ्यार इत्याक पळया
ते एक ब्रह्मांडांत ताम्य सची असल कितले की ब्रह्मांड परमात्मान सृष्टी केला काय तितले अनेकानेक ब्रह्मांडांत अनेकानेक जीवसृष्टी आसा म्हूण जालें न्हय तांतू अनंत जीव ताणी सृष्टी केला म्हूण जालें तसल्यार एक ब्रह्मांडा विशयी न्ही परमात्माक ताणें कितली ब्रह्मांड सृष्टी केला तितली ब्रह्मांडांत कितली योनी जीव आसाची कितले तांतू भितर कितली सकळी सृष्टी ताणें केला प्रति एक ब्रह्मांडांत कसं सृष्टी खंयची जीव ताजे प्रति एकाच विशय वर्तमानानी भूतानी भविष्यानी पुरे तक आसा तशीच माम तु वेदन कश्चन आपण्यान सृष्टी केल्ले सर्व ब्रह्मांडाचे सर्व जीवाचे भूत भविष्य वर्तमान सकळी आम उडगास दवरून घेतल्यार म्हाका पळयले जन भारी उणे माम तु वेदन कश्चन म्हाका पळयले जन उणे पळईल जन अर्थ करून घेतले बारी उणे पूर्ती जावन अर्थ करून घेतील नंची ना म्हूण येत म्हणून म्हळ्यार ते कशी म्हळ्यार रामकृष्ण परमहंसानी काणी सांगोस कुरड्यान हस्ती पळोवच्या वचास काय त्या वेळाक ते 4 जन कुरडे हस्तीक आपोण तांणी अनुभव घेवची न्हय ते तांणी एकलो कान आपडतके ओ हस्ती म्हळ्यार गेरशिशी आस रे म्हणटकय एकलो पांय आपडतकय ए हस्ती खांब्या वरी आस रे म्हणटकय एकलो बाल आपडतकय हस्ती दिबडा वरी आस रे म्हण खांबांनी तांणी स्पर्श करून गुर्तू करून घेवन असो का त्या लेकारे तशी तांकां सोंडील आपडतकय कोणके एकलो तो सांगता गटी जोडो आस रे हस्ती म्हणटकय म्हळ्यार कोण खंयची अनुभव घेतली पळय त्या रितीर तांणी तशी आसा म्हूण म्हणटात तशी जावन परमात्माकय तशीची अर्थ करून खंयची रितीर आमी घेताची त्या रितीर आमी परमात्मा विशयी एक्सप्रेस करताची जाल्यार परमात्माक अर्थ करून पुर्ती जावन अर्थ करून घेतील कोणेय नांची म्हणलेले खातीर ही काणी सांगिली जाल्यार देवाक आमगेले पुराय विशय गोत्तस आमकां देवाल विशय गोतना कशा खातीर पळय आम्ही अनेकानेक जीव असल्यार परमात्मा आमगेले पुरे जनाल विशय गोस देव एकलो जाल्यार आमकां तागेले विशय गोतना इती खातीर हक्काची परमात्माल माया कारण म्हणचे तो परमात्मो मायेक अतीत जावन आशिल्लो न्हय ताका खंयचे मायेचें आवरण ना न्हय तशें जावन ताका आमगेले पुराय विशय कळटा आमी मायेन आवृत्त जावन आशिल्ली देखून परमात्माल विशयो आमकां कळना तशी खंयचे एक समर्थ पुरुष म्हूण म्हणल्यार परमात्माक पुर्ती जावन अर्थ करून घेवचे तो असमर्थूची जाल्यार परमात्माल दही तागेले वयर आसवे तशें जाल्यार ताका अर्थ करून घेवचें जाता पळय ब्रह्माल तसलो ताका ब्रह्म म्हूण नांव केव जाल्यार ब्रह्मज्ञान पाविलो म्हूण ब्रह्माल तसलो ब्रह्मज्ञानीकय परमात्माल विशय समजावन गोतनाकय इतेक म्हण त्या नाका ब्रह्माल विशय कसल्याक अक्षर पुरुष म्हणटा पळय ती महालक्ष्मी तीक समीत सदा सर्व काळ परमात्माल ओट्यो आसता तिका अवियोगिनी म्हणटाची ती परमात्माल वियोग नातिली तर जाल्यारय तिका परमात्माले पाययाचे किरंगुली बट्टा नांगटा तुदीच कितले विशय आसा पळय त्या समीत गोतनाकय ताजे खातीर परमात्माक अखिलांड कोटी ब्रह्मांड नायका म्हणचे पडदो काडल्यार म्हाका पुर्ती जावन ते ज्ञानी अर्थ करून घेनाची म्हणटा ताका गोप्याती गोप्यम गुह्याती गुह्यम म्हणटाची परमात्माक तागेले विशय पुर्ती जावन अर्थ करून घेवच्या जायना समुद्र पळय गाढ गंभीर म्हणटात परमात्मा त्या समुद्रा भितर कस आसा कोणेय समजावन पळयलेलें नाचके तशी हांगा परमात्माक पुर्ती जावन अर्थ करून घेतिले कोणेय नांची म्हूण म्हणटाचे कोणेय नांची परमात्मा पुर्ती करून पुर्ती जावन अर्थ करून घेतिले म्हूण म्हणटाचे तशी आतां तसल्यार इत्याक आमकां परमात्मा पुर्ती जावन अर्थ जायना हें पायचे दिसाचे गीतामृतांत आमी पळोवया आजी सांगिल्ले सर्व विशयो परमात्माले तशी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।